तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। योग्य न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा। पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव येथे 2018 ते 2022 ते 23 या कालावधीत दिव्यांग निधी, 14वा वित्त आयोग आणि स्मशानभूमीच्या कामांमध्ये मोठा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी तत्कालीन सरपंच अपर्णा कोठेकर आणि ग्रामसेवक संजय जाधव यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केली। म्हात्रे यांनी माहिती अधिकाराखाली मिळविलेल्या कागदपत्रांच्या आधारे गंभीर आरोप केले आहे। त्यांच्या मते 2021 ते 22 मध्ये दिव्यांगांना देण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या डिनर सेट वस्तूंवरील मूळ किमतीवर जास्तीच्या किमतीचे स्टिकर लावून लाखो रुपयांचा अपहार केला गेला। याशिवाय 14 वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या कामांमध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे। अनेक अपूर्ण कामांची बनावट बिले काढून निधीचा गैरवापर केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले। तसेच ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीच्या जागेच्या कामांमध्येही गैरव्यवहार झाल्याचे म्हात्रे यांनी नमूद केले। या संदर्भात मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पेण पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी विक्रांती तांडेल यांनी 1 महिन्यापूर्वी तपासणी करून याबाबतचा जबाब पाठविण्यास सांगितले होते। मात्र अद्याप तपासाची कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। न्याय मिळाला नाही तर 10 ते 15 दिवसांत उपोषण सुरू करण्याचा इशारा मंगेश म्हात्रे यांनी दिला आहे। मागील सरपंच अपर्णा तुळशीदास कोठेकर, ग्रामसेवक संजय जाधव यांनी ग्रुप ग्रामपंचायत कारावचा जो आर्थिक अपहार केला आहे त्या अपहाराबद्दल योग्य तो न्याय मिळावा। तो अपहार असा होता, काराव ग्रामपंचायतीसाठी लागणारे जे स्मशानभूमी आहे ती आज कित्येक पिढ्यानपिढ्या काराव ग्रामपंचायतीच्या म्हणजे काराव गावच्या हद्दीत आहे, गावच्या ताब्यात आहे आणि त्या नको असलेल्या गोष्टीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी 1,86,15,130 रुपयाचा व्यवहार घडून आणला आहे। त्या व्यवहारासाठी सीओची मान्यता नाही, तसा व्यवहार होऊ नये म्हणून मागील ग्रामसभेचा एक ठराव होता की असा कोणताही व्यवहार करू नये जागा खरेदीचा, पण त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी मुजोरगिरी दाखवून या गोष्टी घडून आणल्यात। त्यानंतर अपंगांचा जो काही डिनर सेटच्या खरेदीचा विषय होता त्यामध्ये त्यांनी 4.5 लाखाचा हा सगळा प्रकार होता, त्यामध्ये 2.25 लाखाचा नुसताच अपहार आहे। तुम्हाला मी डिनर सेट माझ्या समोर ठेवून दाखवलेले कशा पद्धतीने त्यांनी हे केलेले आहे। त्या संदर्भात ठेकेदारांनी जी स्टेटमेंट दिली होती ती देखील तुम्हाला शूटिंग मी ऐकवलेली आहे आणि मी घेतलेल्या माहितीप्रमाणे आरटीआयच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामनिधीद्वारे आणि 14 वित्त आयोगाच्याद्वारे झालेली कामे ही खोटी कामे आहेत, ती बिलं ही खोटी काढली गेलेली आहेत। त्याचा त्यांनी यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांचाच समावेश आहे। यांनी संगनमताने खूप मोठा अपहार घडून आणला आहे आणि यासाठी योग्य तो न्याय मी केलेल्या 5ही कार्यालयांकडून जर मिळाला नाही तर मी पुढील 10 ते 12 दिवसात माझा पुढचा पवित्रा घेईन। मी एक या ग्रामपंचायतीचा दिव्यांग लाभार्थी आहे। मी त्या अनुषंगाने उपोषणाचा कोणताही मार्ग अवलंबेल, पण तो उपोषण कोणत्या प्रकारचा असेल ते मी आता डिक्लेअर करत नाही। पुन्हा एकदा मी आपल्या प्रसार माध्यमांच्या तुम्हा पत्रकारांच्या मदतीने पुन्हा एकदा मी जनतेच्या समोर येण्याचा प्रयत्न करेन, पण तो डायरेक्ट उपोषणाचा इशारा घेऊनच।